नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? जेव्हापासनं भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या दरम्यान T20 मालिका चालू झालेली आहे, तेव्हा मी सातत्याने हा मुद्दा मांडतोय की हा श्रीलंकन संघ T20 क्रिकेट प्रकारामध्ये अजिबात कमजोर नाही आहे आणि त्याचीच प्रचिती पुण्याच्या मॅचमध्ये बघायला मिळाली. दवाचा अंदाज घेऊन, पुण्यातल्या थंड हवेचा अंदाज घेऊन हार्दिक पांड्यानी पहिली बॉलिंग घेतली होती. तो निर्णय मला चुकीचा नाही वाटला. त्याचं कारण विकेट एकदम टकाटक होतं आणि कितीही धावा केल्या तरी त्याचा पाठलाग भारतीय संघ करू शकतो असा एक आत्मविश्वास हार्दिक पांड्याला वाटत होता. विकेटच्या फ्रेशनेसचा त्याला फायदा घ्यायचा होता, कारण त्याला आपल्या बॉलर्सना, खास करून फास्ट बॉलर्सना एक मस्त संधी द्यायची होती. 2 बदल भारतीय संघात झालेले होते. अर्शदीप सिंग हर्षल पटेलच्या जागी आलेला होता आणि लोकल बॉय राहुल त्रिपाठीच्या कपाळाला भारतीय संघाची कॅप लागली. 10 वर्ष मेहनत करून राहुल त्रिपाठींनी ही कॅप मिळवलेली आहे असं मला म्हणावंसं वाटतं, कारण 2012 साली त्यांनी फर्स्ट क्लास डेब्यू केला होता आणि त्याच्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी आणि अचाट कष्ट याच्याच जोरावरती राहुल त्रिपाठींनी भारतीय संघामध्ये स्थान मिळवलेलं होतं. 13 सामने बिचारा पाणी द्यायला अगदी आनंदाने तयार होता. शेवटी त्याचं नशीब उजळलं आणि त्याला इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याचा अनुभव पण मिळाला आणि सन्मान पण मिळाला. भारतीय संघाच्या बॉलर्सनी सुरुवातीपासून जो मारा केला तो अत्यंत चुकीचा होता, बेशिस्त होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. एकूण सामन्यामध्ये भारतीय संघाने 7 नो बॉल टाकले, 4 वाईड बॉल टाकले. म्हणजे जवळजवळ भारतीय संघाने श्रीलंकेला 22 ओव्हरची बॅटिंग दिली आणि त्याच्या उलट भारतीय संघाने 20 ओव्हरची बॅटिंग केली. याच्यामध्ये अर्शदीप सिंगनी डबल चुका केल्या. तो नो बॉल पण टाकत होता, त्याच्यात सुधारणा होत नव्हती आणि ज्या वेळेला तो नो बॉल टाकत होता ते बॉलसुद्धा अत्यंत सामान्य होते. पायावरती बॉल टाकले गेले, फुलटॉस टाकले गेले आणि त्याचा फायदा हा श्रीलंकन फलंदाजांनी मस्तपैकी उचलला. कुशल मेंडिसनी सुरुवातीला धमाका केला, परंतु जो फिनिशिंग टच दिला तो दासून शनाकाने दिला. शनाका कसला फटाका मारला त्यांनी भारतीय संघाला, फटका मारला त्यांनी भारतीय संघाला. कारण तुम्ही बघा, 20 बॉलमध्ये त्यांनी अर्धशतकी मजल गाठलेली होती. 6 सिक्सर त्यांनी मारलेल्या होत्या. 1 ना 2 श्रीलंकन संघाने 14 सिक्सर मारल्या. जेव्हा धावा या 200चा टप्पा पार करून जातात T20 क्रिकेटमध्ये, तेव्हा त्याचा पाठलाग जर का करायचा असला तर तुम्हाला सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं होतं. भारतीय संघाच्या बाबतीत नेमकं उलटं झालं, कारण सुरुवातीपासनं पडझड होतच राहिली. ईशान किशन लगेच आऊट झाला, शुभमन गिल लगेच आऊट झाला, राहुल त्रिपाठींनी थोडीशी फटके मारायची घाई केली आणि त्याच्यानंतर एका चांगल्या बॉलवरती तो आऊट झाला. हार्दिक पांड्याला जास्त खेळ करता आला नाही. वाटलं होतं सामना भारतीय संघापासून खूप दूर गेला, कारण श्रीलंकेचे फास्ट बॉलर त्याच विकेटवरती, ज्या विकेटवरती भारतीय संघाला खूप मार पडला, खास करून फास्ट बॉलर्सना, त्याच विकेटवरती श्रीलंकन फास्ट बॉलर्सनी मस्त बॉलिंग करून दाखवली आणि त्याचा परिणाम असा झाला की निम्मा संघ गारद झालेला होता. धावगती अत्यंत सामान्य होती आणि त्यावेळेला अनपेक्षितरित्या अंगात वारं संचारल्यासारखं अक्षर पटेलनी बॅटिंग करायला सुरुवात केली. धपाधप फटके त्यांनी मारले. हसरंगाला एका ओव्हरमध्ये त्यांनी आणि सूर्यकुमार यादवनी मिळून 4 सिक्सर मारल्या आणि 25 का 26 धावा त्यांनी एका ओव्हरमध्ये जमा केल्या. परिणाम असा झाला की त्या वेगवान भागीदारीमुळे भारतीय संघाला अपेक्षित धावगती एकदम 13च्या टप्प्यात येऊन बसलेली होती. एकीकडे अक्षर पटेल अर्धशतक करून खेळत होता, पाठोपाठ सूर्यकुमार यादवनी अर्धशतक केलं आणि वाटलं होतं अशक्यप्राय विजय जो भारतीय संघाला वाटत होता तो कदाचित शक्य होऊ शकेल. परंतु त्याच वेळेला सूर्यकुमार यादवची विकेट गेली आणि त्याच्यानंतर धावगती परत एकदा जोरदार वाढत गेली, जी अंगाबाहेरच्या अवस्थेमध्ये गेली आणि त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 21 रन्स भारताला पाहिजे होत्या आणि 16 धावांची हार ही भारतीय संघाला पत्करायला लागली. इथं मला परत काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात. एक किस्सा मला आठवतो. भारतीय संघाचे सुनील गावस्कर कॅप्टन होते आणि त्यांनी एका सामन्यामध्ये असा विचार केला की मी आता सतत ओपनिंगला जायचं दडपण घ्यायचं नाही, मी कॅप्टन पण आहे, त्यामुळे मला थोडीशी जर का विश्रांती मिळाली तर मी योग्य परिणाम जास्त साधू शकेन. म्हणून त्यांनी 4 नंबरला बॅटिंग करायचं ठरवलं. वेस्ट इंडिज विरुद्ध सामना होता. गावस्कर थोडेसे आत आले, थोडेसे रिलॅक्स होते. बघता बघता माल्कम मार्शलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये का दुसऱ्या ओव्हरमध्ये
2 बॅट्समन आऊट झाले. ओपनिंग बॅट्समन आऊट झाला, पाठोपाठ दिलीप वेंगसरकर आऊट झाला आणि त्याच्यानंतर भारतीय संघाचे कॅप्टन सुनील गावस्कर यांना तडकाफडकी पॅड बांधून कसं तरी तयार होऊन मैदानात यायला लागलं. शेवटचा बॉल होता तो त्यांनी शांतपणे खेळून काढला आणि त्याच्यानंतर जेव्हा फील्ड इकडनं तिकडं जात होती तेव्हा त्यांना कानावरती मजेदार शब्द आले. कारण व्हिवियन रिचर्ड जे त्यांचे खूप चाहते पण आहेत, ते त्यांचे खूप मित्र पण आहेत, त्यांनी हळूच जाताना सुनील गावस्करला सांगितलं, नो मॅटर यू बॅट ॲट एनी पोझिशन, द स्कोर इज स्टील 0. मला हा किस्सा अशा करता आठवला की नो मॅटर हू इज प्लेइंग फ्रॉम इंडियन टीम इन T20 क्रिकेट राईट नाव, स्कोर इज स्टील 36 इन फर्स्ट 6 ओव्हर्स. पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारतीय संघाचे बॅट्समन परिणाम साधू शकत नाही आहेत आणि ही गोष्ट 1 ना 2 ही सातत्यानं होताना दिसते. त्यामुळे संघ व्यवस्थापन, कॅप्टन, कोच हे किती म्हणत असले की काही काळजी करण्यासारखं नाही, सगळं व्यवस्थित चाललंय, आम्ही मस्त प्रयत्न करतोय, यंग टीम आहे, त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, या गोष्टी थोड्याशा खटकणाऱ्या आहेत. कारण जेव्हा एस्टॅब्लिश प्लेयर होते तेव्हाही पहिल्या 6 ओव्हरमध्ये आपल्याला धावा जमा करता येत नव्हत्या. समोरचे बॅट्समन पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारतीय बॉलर्सला मस्त चोपून काढत होते. तीच मालिका ही पुढं चालू झालेली दिसते आणि जी गोष्ट चांगली म्हणता येणार नाही. मान्य आहे, शिवम मावी आहे, हर्षदीप सिंग आहे, उमरान मलिक आहे, हे तिन्ही फास्ट बॉलर्स हे आत्ता भारतीय संघाचा दरवाजा ठोठावून आत आलेले आहेत. त्यांना अनुभव थोडासा कमी आहे. मान्य आहे, त्यांच्या हातातनं बॉलिंग करताना चुका होतील, ज्या मला मान्य आहेत. परंतु बॉलिंग करताना नो बॉल टाकणं, बॉलिंग करताना लेग साईडचा वाईल्ड बॉल टाकणं, या चुका मान्य करण्यासारख्या नाहीत. संघ व्यवस्थापनानं कितीही जरी पाठराखण केली तरी या चुका सुधारल्याशिवाय पर्याय नाही आणि ह्याच्यासाठी अनुभव असण्याच्या पेक्षाही शिस्त असणं हे जास्त गरजेचं आहे. बघता बघता भारतीय संघाचं जे मालिका विजयाचं स्वप्न होतं ते थोडंसं थांबलेलं दिसलं. कारण श्रीलंकन टीमनी दुसरा पुण्यातला सामना जिंकून 1-1 बरोबरी केलेली आहे. राजकोटच्या सामन्याचं महत्त्व आता वाढलेलं आहे. त्यामुळे आता लक्ष राजकोटच्या सामन्याकडे. फक्त एकच गोष्ट सांगायची वाटते, पहिल्या 6 ओव्हरचा खेळ सुधारलाच पाहिजे, तरच प्रगतीचा मार्ग मिळेल. माझी मतं तुम्हाला मी नक्की सांगितली. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा, कारण त्याची मला प्रतीक्षा असेल. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.